हे गाईज कसे आहात सगळे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ॲक्च्युली आता जरा सडनली प्लॅन झाला आहे. मी चाललो आहे उज्जैनला. बघू कसं होतं काय पुढं, म्हणजे चाललेलं आहे अजून. तुम्हाला दाखवतो. ही ट्रिप एन्जॉय करा, सोबत राहा आपल्या, बघत राहा व्हिडिओ. मस्तपैकी तुम्हाला आज म्हणजे खूप दिवसांनी मी वातावरण पण मस्त आहे, पावसाचं वातावरण एकदम भारी. आणि त्याचबरोबर दाखवतो तुम्हाला. तर बघत राहा आपला ब्लॉग. ठीक आहे ना. चलो सी यू देअर. सो गाईज मी आता निघलेलो आहे. मी आता चाललोय सौरभच्या घरी. तिथं सगळे जमा होणार आहे. एक जण येते, कारण समीरचं आणि शुभमचं ऑफिस होतं ते हिंजवडीला होते, तर त्यांना तिकडून यायला टाइम लागला थोडा. सो आता म्हणजे आमचा प्लॅन होता की 9ला निघायचं. आता वाजले 11. आता बघू असं कसं पुढं काय 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 होतंय. तर पाहत राहा ब्लॉग. एक जण आम्ही आता जमतोय. थोड्या वेळात येतील सगळे. ऑन द वे समीर शेठ. पुढे पंप भेटणार नाही का आपल्याला, गाडी हलवणार. हो. आता टाकी फुल झाली आमची. आपण आता पोहोचलेलो आहे एमपीच्या बॉर्डरवर. त्यासाठी आम्ही केलेला हा लुक. खाली उतर. आज बरोबर माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत. आणि धनंजय तर कुठं पण चमकतो, त्याचा काही विषय नाही. पुढं पण दुसरीकडे चमकतो. तर आम्ही एक साधारणतः एक वाजता पोहोचन. कॅमेरा धरायचं काय चाललंय, असं कुठं डुलवत याचा कॅमेरा. तर आता आहे ना इकडं मालेगावच्या पुढं थांबलेलो आहे थोडं. आणि इकडं आमचा मित्र मंगेश राहतो. त्याला माहित नाही मी आलेलो आहे सोबत सगळ्यांच्या. मी साईडला जाऊन लपलेलो, तर तो आता तिकडे भेटायला आलेला आहे. त्याची रिॲक्शन आपण घेऊ, बघूयात आता. मंगेशने पाहिलंय यार चुकून मला. कोण सांगत कोणाला काय जाऊ का आम्ही मला. या येतात ना या. मिस कॉल घरी जर नाही उचलला फोन. बाय बाय मंगू बाय. बाय बाय मंगू बाय. मालेगाव. मालेगावचा एकच किंग. एमपी बॉर्डरला आलोय आम्ही आता. एमपी बॉर्डर. आम्ही थांबलो जरा नाश्ता करायला इकडे. गाईज आता आम्ही आलोय इंदोर मध्ये, पोचलेलो आहे. तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहे उज्जैन मध्ये. त्यांना हत्ती दाखवून होती. हे हत्ती बघून घ्या. हत्ती बसायचे कोणला. समीर यू वॉन्ट टू सीट. सो फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहे. आणि इथं आम्हाला पोलिसांनी पकडले. इथं आम्हाला अजून रूम भेटली नाही. सगळं आमच्याकडे लिगली आहे, तरी पण आम्हाला थांबवलंय. तर बघू काय होतंय. समीर उतरलाय खाली मॅटर मिटवायला, पण मॅटर काय झालेलंच नाही, तरी पण समीर उतरलाय खाली. तर या ठिकाणी दहशत डायरेक्ट 1 मिनिटात सोडून दिले, काहीच विषय नाही झाला. सो फायनली आम्ही आता पोहोचलो रूम वरती. सगळं काही आता आमचं आवरलेलं आहे. आम्ही चाललोय मंदिराकडे मस्त फ्रेश होऊन. फ्रेश दिसत नसेल तरी पण फ्रेश झालेलो आहे. तर मित्रांनो चालू उज्जैनचं मंदिराकडे दर्शन घ्यायला. मंदिराकडे. आणि अजिंक्य दादा आणि आमचे 2 कार्यकर्ते. आमचे 2 शूटर. त्याचं नाव आहे धनंजय दादा आणि सौरभ दादा. ती पुढे गेलेले. ते आधी सगळं पाहायला गेलेत. काही त्रास नको समीर सेटला. पुढे जाऊन डायरेक्ट एकदम रॉयल मध्ये दर्शन झालं पाहिजे. इथं तर लॉक आहे. उघडलं. हे उज्जैनचं वातावरण आहे संध्याकाळचं. कसं झालंय खतरनाक एकदम. सो आता आम्ही
असंच चाललोय एक्सप्लोर करत उज्जैन की गलिया. तो शुभम मी आणि अजिंक्य फक्त 300 मीटर राहिले मंदिर आणि मोजून 5 मिनिटात पोचेल. आणि आमचे सौरभ आणि अजिंक्य सौरभ आणि धनंजय हे पहिलेच आमची वाट बघताय. आम्हाला थोडा उशीर झाला सो भेटू काय म्हणतो. थोडी ट्रॅफिक होते काय कारणावस्तमुळं रिक्षा बंद केली आहे त्यामुळे आम्हाला थोडं पायी चालायला लागत आहेत. तर बघू अजून आम्हाला किती वेळ राहते आणि आम्हाला अपडेट देत राहतो. सी यू सून. आम्ही आता मंदिरापाशी पोचलो आहे महादेवाच्या कॉरिडॉरपाशी गेट नंबर 1ला. तर तुम्ही बघू शकता मंदिरामुळं काहीतरी पॉझिटिव्ह मंदिरच काहीतरी पॉझिटिव्ह आले आहे चेक करू शकता. माझ्याबरोबर माझे 2 मित्र आहेत. मध्ये आलोय गेट नंबर 1 ने आतमध्ये शिरलो. इकडं वातावरण कसं आहे आणि आरती चालू झालेली आता. तर आपले 2 कार्यकर्ते पुढे थांबलेत. आम्ही तिकडे चाललोय आता. आवाज येत असेल तुम्हाला. सो लय भारी वाटतंय. उज्जैनचं कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरचं मी सगळं पूर्ण टूर तुम्हाला दाखवतो. एक नंबर वाईब आहे तिथं. फुल एकदम खतरनाक डायरेक्ट. तो बघा कसं एकदम कलाकृती केलेली आहे प्रत्येक देवीचं. प्रत्येक अवतार इथं कोरलेले आहे. व्हेरी नाईस. इथं आता आरती चालू आहे ना तर त्याचं ही गर्दी आहे. इकडे लोक बसले सगळे. इथं दाखवतात हे. इकडं बघू शकता तुम्ही. बाबा महाकाल की जय. कॉरिडॉरचं तुम्ही नजारा बघू शकता. किती मस्त आहे एकदम काय. आणि त्यात हे कॉरिडॉर एवढं भारी दिसतंय. आणि आरती पण चालू आहे आता. देवीचे सगळे अवतार आहेत तर त्याचं एक हे बनवलेलं आहे इथं सगळं. जय श्री महाकाल. VIP चीफ मिनिस्टर ऑफ मध्य प्रदेश. आता आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आम्ही प्रसाद घेतला लाडूचा आणि आता चाललोय बाहेर. आता थोडं जेवण वगैरे करून आराम करू. आपलं पुण्यातलं येवले चहा इथं पण आहे उज्जैनमध्ये. आम्ही आल्यावर चहा प्यायला म्हणलं जवळचं दिसतंय काहीतरी आपलं नाही का. येवले चहा इन उज्जैन. तर आता आम्ही जेवायला थांबलोय. उज्जैनमध्ये एक फेमस रेस्टॉरंट आहे डंबरूवाला. त्यांनी इथं कोणाला पण विचारलेला सांगतात चांगली टेस्ट आहे. तर मस्त आता काजू मसाला पावभाजी सारखी भाजी वाटते. पण लेट सी टेस्ट करून सांगतो कशी आहे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळं फ्रेश होऊन मस्तपैकी निघालेलो आहे आता कालभैरवला. तर आम्हाला इथं नाथब्रह्म इडली भेटली. आपल्या पुण्याची चव. मस्तपैकी आता इडली खातो आम्ही. आणि त्यानंतर तिथं शेजारी येवले तिथं चहा पिणार. कसे शेवटी आपले टच चव येते. मस्त एकदम. मी खाल्लं नाही पण मस्त आहे ना शुभम. कशी आहे. क्वांटिटी एक नंबर.
ठीक आहे, आता खाऊन घेतो आम्ही आता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कालभैरवला. उज्जैन केल्यानंतर कालभैरव करणं गरजेचं असतं. तर आलेलो आहे आता कालभैरवला. गर्दी बघू शकता तुम्ही. कालभैरव मंदिर. तर आमचं चाललंय आता फोटोशूट. जरा थोडं थांबलेलं मध्ये. हे उज्जैनचं वातावरण एक नंबर वातावरण होतं. सी यू लेटर. लेटर खतरनाक आहे अजिंक्य तर. इंग्लिश शिकली पाहिजे, काय काळाची गरज झाली. ओ इंग्लिश बॉय. म्हणजे रात्रीचे 8-8:30 वाजलेत आणि आता इथे पाऊस चालू आहे. आम्ही पोहोचले मालेगाव मध्ये आणि मंगू आहे आपल्याला जेवणाचं नियोजन केलंय. तर हा मंगेश भाई आता बाहेर आलाय गाडीच्या. तर इकडे थांबलेला बाईला जायचं होतं संभाजीनगरला, तरी पण तो आपल्या सगळ्यांसाठी थांबला. उतरा बाई आलो थांब, पाऊस येतोय. फायनली रीच टू होम. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. सो गाईज, मी आपला हा ब्लॉग एंड करायचं विसरलो. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आजचा हा आमचा असा छोटासा प्रवास होता, तो मी तुम्हाला दाखवला. सो कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. सी यू लेटर.